हा तुझा मुलगा आणि मुला ही पहा तुझी आहे. हे वचन हे शब्दावर मनन करण्यासाठी आपल्यामध्ये पाचशे आकाश आहे ते पुढे येतील आणि या शब्दावर आपल्याला प्रभूचं रहस्य घोषित आपल्या समोर प्रकट करतो. पुढचा वेळ त्यांचा आहे. हालेलुया. याला आपण धन्यवाद देऊया की आज परमेश्वर खरखरमान आहे. दोन शब्द ऑलरेडी झाले. एक क्षमेचा पहिला शब्द आहे क्षमेचा, दुसरा शब्द आहे तारणाचा. हालेलुया. आणि तिसरा शब्द जो आहे तो प्रेमाचा आहे. कुठला आहे? प्रेमाचा. म्हणून आपण योहान 19 आणि 26 19 अध्याय आणि 26 वचनाकडे आपण जाणार आहोत. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. हालेलुया. पहा प्रियांनो, तो तिसरा शब्द जो आहे तो प्रेमाचा. कुठला आहे? प्रेमाचा. प्रेम म्हणजे माया, एक नाही काळजी आणि एक जिम्मेदारी. प्रेमामध्ये एक काय असते? काळजी असते प्रियांनो, एक जिम्मेदारी असते. आणि माझ्या ख्रिस्तानी वधस्तंभावर जात असताना आईची जिम्मेदारी एका शिष्याच्या हातावर दिली आहे. एका शिष्याकडे ती जिम्मेदारी प्रभूना सोपवलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज ह्या वचनाकडे आम्ही बारकीनं लक्ष दिलं तर आईला किती महत्व प्रभूने तिथे दिलं आहे. देवाची आज्ञा आहे की तुम्ही आई वडिलांचा सन्मान करा. आम्ही सन्मान करतो, परंतु कधी कधी सन्मान करायच्या नादाने आम्ही आई वडिलांची जिम्मेदारी पार पाडतो. ठीक आहे. देवाने सांगितलं फक्त सन्मान करा, पण त्यांची जिम्मेदारीचं काय? येशू ख्रिस्ताने सन्मान केला आणि जिम्मेदारी शेवटच्या क्षणी आज माझा प्रभू होता सन्मान केला. तुमच्या आणि माझे पाप धुवून गेला. डोक्यामध्ये काट्याचा मुकुट आहे, काट्या चौकत आहेत, रक्त ठप ठप गळत आहे. हालेलुया. पायामध्ये खिळे ठोकले आहेत, हातामध्ये खिळे आहेत, चाप्याच्या फटक्याचे जखम आहे, लाखो करोडे लोक तिथे आहेत. लाखो करोडचे लोक गर्दी त्याला तिला बघण्यासाठी आलेले आहेत. सगळे लोक त्याच्याकडे बघतात. काही लोक फटका करण्यासाठी आलेले आहेत, काही लोक त्याची शिक्षा बघण्यासाठी आलेले आहेत, आणि काही लोक त्याचे होते त्याच्याकडे आलेले आहेत. दुःख होईल. आणि माझा प्रभू एवढ्या प्रसंगामध्ये तो दुःख भोगत आहे, दुःखामध्ये आहे, रक्त गळत आहे, त्याला जखम होत आहे, खरी नजर त्याची आईवर केलेली आहे. यावेळेस पेट्रोलमध्ये शेष्टिका येते होती बहुतेक आहे ना, तिथं पण अशाच प्रकारची गर्दी होती. पण आजकालचे मुलं, आम्ही आई वडिलांना गर्दीत घेऊन गेलो, आईचा हात सुटला तर जाऊ दे, बघू येईन ती पाठी बघू. परंतु माझ्या प्रभूना गर्दीमध्ये असताना आईकडे लक्ष लावलेलं, प्रियाकडं आईकडे चित्त लावलेलं, आईकडे नजर गेलेली. तर आज आमचं आईकडं जर खरखर आम्ही आईची जिम्मेदारी घेतोय तर प्रभूनं आम्हाला अभिवचन दिले. त्या ख्रिस्ताने माझ्या प्रियांनो शेवटच्या क्षणात आईची जिम्मेदारी आम्हाला शिकवत आहे. पहा, आज आम्हाला देखील प्रत्येकाला, जे माझे तरुण बहिणी असेल, तरुण भाऊ असेल, हालेलुया, तसेच सर्वजण असेल, आईची जिम्मेदारी पार. आईवर प्रेम. प्रियांनो, आईवरच नाही, आमचे वडील प्रेम. कारण की वचन काय सांगतं? स्त्री आणि पुरुष एक देह आणि एक शरीर, एक आहात, आई आणि वडील. आम्ही दोघांनी प्रीती केली पाहिजे. हालेलुया. आम्ही दोघांचे मान सन्मान केला पाहिजे. आई वडिलांची आम्हाला आज वचन सांगते की आम्ही जिम्मेदारी निभवली पाहिजे. हालेलुया. आम्ही अनुवाद 5वा अध्याय आणि 12 वचनात गेलो. प्रियांनो, देवाने आई वडिलांचा आधार करणाऱ्यांना एक अभिवचन दिलेलं आहे. अभिवचन म्हणजे काय? एक करार केलेला आहे. एक शब्द आम्ही इंग्लिश मध्ये प्रॉमिस म्हणतो. हालेलुया. आज आम्ही मुलांना शाळेत जाण्यासाठी
आम्ही मुलाला शाळेत जाण्यासाठी काय म्हणतो, तू शाळेत जा, तू 12वी पास झाला मी तुला मोबाईल देईन, गाडी देईन. पण प्रभू काय म्हणतो, जर तू तुझ्या आई वडिलांचा आधार केला, जर तू तुझ्या आई वडिलांचा सन्मान केला, तर या पृथ्वीवर मी तुला दीर्घ आयुष्य देऊन आशीर्वादित करेल. हालेलुया. या दीर्घ आयुष्यात प्रभूने वचन दिलेलं आहे. जर आज तुम्ही माझ्या प्रियांनो आई वडिलांचा आधार सन्मान करत आहात, त्यांना जिम्मेदारी घेतात, तर प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितात. हालेलुया. अभिवचन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, तर आम्हाला प्रभूच्या इच्छाप्रमाणे आणि आज्ञाप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. हालेलुया. इफिसकारात पत्रात देखील प्रभूने सांगितलेलं आहे. हालेलुया. अभिवचन सॉरी नीतिसूत्रे याचा 40 नीतिसूत्रामध्ये प्रभूने ते सांगितलेले पहा, मी माझ्या आईवर प्रेम करतो. हालेलुया. काय आहे? मी माझ्या आईवर प्रेम करतो. तुम्हाला मला आईवर प्रेम करण्याची फार गरज आहे. हालेलुया. आईला आधार, आईचा आधार करा, आईवर प्रेम करा. कारण ख्रिस्ताने ही जिम्मेदारी आमच्यावर दिली आहे. हालेलुया. जर आज आम्ही आईवर प्रीती करत आहोत, तर पृथ्वीवर दीर्घ आयुष्य आमचं आहे. म्हणून त्याने गीत आहे, जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. शब्द येतात कानावरी, जशी काजात सुरी घुशी. शब्द येतात कानावरी, जशी काजात सुरी घुशी. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. ठेस लागे तिच्या बोटाला, पाणी आले तिच्या डोळ्याला. ठेस लागे तिच्या बोटाला, पाणी आले तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. भाऊ बंधू कोणी कोणाचे, गावकरी काय कामाचे. भाऊ बंधू कोणी कोणाचे, गावकरी काय कामाचे. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रियांनो पहा, देव दाविद म्हणतो, मी आईच्या उद्धारात असताना परमेश्वर मला ओळखतो. स्तोत्रामध्ये आम्ही गेलो तर कोणतं फळ देवाने आशीर्वाद आहे, पण आईला त्याने आमच्यासाठी मध्यस्थी केलेला आहे. जसं येशू ख्रिस्ताला पृथ्वी राहित होतं, तर मरिया एक मध्यस्थी होती, म्हणून आम्ही आज त्याला येशूची आई म्हणून मान सन्मान देतो. परंतु आज इथे पुष्कळ जण आहात, आज पुष्कळ जण आहात की कॅथलिक चर्चनुसार ते गाय आहे ते लक्षात येत नाही, तिथं जाऊन मायरेची मूर्ती पूजा घेतली. पण प्रियानो, सत्य आणि जीवन आणि मार्ग येशू ख्रिस्त आहे. मारियाला आम्ही मान सन्मान देतो, कारण की आमच्या ख्रिस्ताची आई आहे. हालेलुया. कारण की मदत करे आम्हाला जन्म देण्यासाठी. म्हणून आईचं अंतःकरण प्रभूला माहिती आहे. म्हणून मला जुन्या करारामध्ये सांगितलेले की परमेश्वराचं अंतःकरण कसं आहे, आईसारखं आहे. त्याची ममता करणार तो परमेश्वर आहे. प्रियानो, आज आईला जर ठेस लागली तर तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती ठेस म्हणजे मुलाच्या जखमा. हालेलुया. तसंच माझा प्रभूला ज्या जखमा झाल्या तेच त्या मारीच्या डोळ्यात पाणी. आज तुमच्या मुलाला जर काही जखम झाली, ती ठेस म्हणजे कोणची, तर तुमच्या मुलाला शरीर तर जखम, तर तिच्या डोळ्यात पाणी. आणि माझ्या प्रभूनं तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर ठेसा खाल्ल्या, आणि ते पाहून माझ्याच्या डोळ्यात पाणी.
हालेलुया. म्हणून प्रियांनो, आई वडिलांचे उपकार विसरू नका. तर आपल्या आई वडिलांचा आधार करा, आई वडिलांचा सन्मान करा, मान करा, कारण ही आमच्या देवाची इच्छा आहे. तो इधर देवा वचन तुम्हाला मला आशीर्वादित करो. तुझं बोललं वेळ मी पास्टर हे झाला. प्रियांनो, पहिला शब्द क्षमेचा, दुसरा तारणचा आहे. आणि आता चौथा जो आहे, माझा देवा माझा त्याग काय केला. आपल्यामध्ये सॉरी एक गीत आहे, ते गीत गाते. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी.